आज आपण डिझायनर ब्लाउजची कटिंग बघणार आहोत आणि ती सुद्धा फोरटक्स मध्ये. फक्त हा एकच व्हिडिओ बघून तुम्ही फोरटक्स ब्लाउजची कटिंग अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने करू शकतात. नमस्कार, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजची कटिंग. खूप दिवसापासून खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला फोरटक्स ब्लाउजची कटिंग दाखव. तर बघा, मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे ना, तर ह्याच ब्लाउजची आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने याची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, त्यासाठी मी घेतलेला आहे इथे अस्तर आहे 1 मीटर आणि हा आहे ब्लाउज पीस. हा डिझायनर ब्लाउज पीस आहे आणि त्याला बघा इथं जरीचं वर्क आहे. आधीच त्यांनी इथं जरी वर्क केलेलं आहे. इथं हा बॅक दिलेला आहे, ह्या बाजूला फ्रंटचं केलेलं आहे त्यांनी आणि बाहीचं सुद्धा आपल्याला इथं फिक्स अशा जागा दिलेल्या आहेत. तर अशा वेळेला ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते आपण आता बघूया. सर्वप्रथम आपण इथं माप बघूया. हा 34 साईजचा ब्लाउज आहे. तय्यार उंची आपल्याला घ्यायची आहे 13.5, शोल्डर आहे 14.5. हे शरीरावरून घेतलेलं शोल्डरचं माप आहे. छाती आहे 34, कंबर आहे 30 आणि मागील जो नेक आहे तो आहे 8.5 इंचाचा आणि फ्रंट नेक आहे 6 इंचाचा. अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत. सर्वप्रथम आपण काय करूया, खालच्या बाजूने सरळ एक रेषा ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे जे काही तिरकं कापड असेल ते व्यवस्थित सरळ होऊन जाईल. तय्यार उंची आहे 13.5, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथं 14.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर इथं अशी एक आडवी रेषा ड्रॉ करून घेऊया. हे शोल्डरची रेषा असेल. शोल्डर आहे 14.5, त्याच्या निम्मी जर केलं तर ते येतं 7.25, म्हणून इथं 7.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. बघा, इथं 7.25 इंचावर मी काय केलं, शोल्डरच्या निम्मी घेतलं. मागील गळा जर 8.5 इंचाचा असेल, हे बघा इथं मागील गळा 8.5 इंचाचा आहे, तर त्यामधून शोल्डर मधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं असतं. मग आता शोल्डरचं माप येणार आहे आपलं 5.8, म्हणजे 5.25 इंच. तुम्हाला आता प्रश्न पडेल की प्रत्येक वेळेला 1.5 इंच मायनस करायचं का? तर नाही, मागील गळ्यानुसार ते मायनस वेगळं वेगळं करायचं असतं, ते आपण पुढे बघूया. पण तूर्त आता लक्षात ठेवा की 8.5 इंचाचा गळा असेल तर पूर्ण शोल्डरच्या निम्मी करायचा आणि त्यामधून 1.5 इंच मायनस करायचं आहे. आता बघा, इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि 1.5 इंच इथं मी मायनस केलं. त्यानंतर इथं आर्महोल घ्यायचा आहे 6 इंचावर, इथं एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथं अशी एक रेषा ड्रॉ करून घ्यायची. ही चेस्ट लाईन असणार आहे. आता इथं शोल्डर किती आलेला आहे, 5.25, तेवढंच अंतर खालच्या बाजूला यावं म्हणून मी इथं 5.25 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि इथं असा हा आपल्याला आर्महोलचा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. छाती आहे 34, त्याचा जर चौथा भाग केला तर तो येतो 8.5 इंच, म्हणून 8.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. बघा, पाठीमागचा गळा आहे 8.5 इंचाचा, त्यामुळे इथं आर्महोलचा जो गोलाईचा शेप आहे तो मी फक्त 1 इंचावर देणार आहे. 1 इंचावर हे मार्किंग करून घेतलं आणि ही जी आपली सरळ रेषा आहे ती अशा पद्धतीने टेप ठेवून तो दुमडून घेतला आणि इथं असा हा मध्य काढून घेतला. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला असा हा आर्महोलचा शेप देऊन द्यायचा आहे, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने. हे बघा, ही झाली आपली आर्महोलची गोलाई. नंतर बघा, इथं कमरेचा चौथा भाग करून घ्यायचा. कंबर आहे 30, कमरेचा चौथा भाग केला तर तो येतो 7.5 इंच. इथं 1 इंचाचा टक्स न देता मी 1.5 इंचाचा टक्स देणार आहे. 1.5 इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आपल्याला ह्या दोनही जे आपले मार्किंग आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. इथं बघा, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो आर्महोलची, म्हणजे इथं चून येते, गुढी येते, तर ती तुमची येऊ नये म्हणून काय करायचं, जवळपास 1/2 इंच इतपत असा हा खालून शेप देऊन द्यायचा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की असा जर शेप दिला तर आमचं आर्महोलची गोलाई किंवा आर्महोलचं माप वाढून जाईल का? तर अजिबात वाढत नाही. हे मी माझ्या अनुभवाने सांगते, त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. आणि शिलाई संबंधीच्या अशा नवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मागील टक्सच्या मार्किंगसाठी काय करायचं, टेप अशा पद्धतीने ठेवायचा, तो दुमडून घ्यायचा आणि मध्यावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि असं इथं टक्सचं मार्किंग करून घेऊया. हा मागचा टक्स तुम्ही 4 किंवा 4.5 इंचापर्यंत घेतला तरी सुद्धा चालतो. त्यानंतर इथं अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि असा हा तिरकस शेप देऊन द्यायचा आहे. हे बघा,
एकच मार्किंग केल्यामुळे काय होतं ना की हे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट होऊन जातं आणि इथली कमरेची फिटिंग आणि फिनिशिंग एकदम छान येते. तयार शोल्डर पट्टी 2.5 इंचाची पाहिजे असते. बरेच जण आता 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घालणं पसंत करतात आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केली तर 3.25 इंचावर मी मार्किंग केलं आणि जेवढा उरलेला आहे तो झाली गळ्याची रुंदी. त्यानंतर इथं गळा किती आहे, मागील गळा आहे 8.5 इंचाचा, म्हणून मी इथं 9 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि आपल्याला इथं असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता इथं गळा रुंदी किती आहे, जवळपास 2.25, तर खालच्या बाजूला तुम्ही 2.5 किंवा 2.25 घेऊ शकतात. जास्त ब्रॉड आवडत असेल तर इकडं तुम्ही वाढवलं तरी सुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने हा चौरस तयार करून घेतला आणि इथं गोल गळ्याचा शेप देऊन द्यायचा. हा मागील गळा झाला. आता शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं, इथं 1.5 इंच म्हणजे किती, टेपच्या 2 रेषा एवढं मार्किंग करायचं आणि अशी ही तिरकस उतार देऊन द्यायचं. यामुळे काय होतं, शोल्डर उतरत नाही. ही सुद्धा कटिंग संबंधीची महत्वाची ट्रिक आहे. ट्रिक आवडली असेल तर लाईक करा. हा 34 साईजच्या ब्लाउजची आपली कटिंग आहे आणि हा फोरटक्स ब्लाउज आहे. आता आपण जे मार्किंग केलेलं आहे ते आपण कट करून घेऊया. एकदम जे मार्किंग आहे ना त्यावरूनच मी इथं कट केलेलं आहे. हे बघा, पाठीमागच्या भागाची कटिंग झाली तर पुढील भागाची कटिंग आपण अस्तरवर न करता इथं पेपर घेतला आहे, पेपरवर मी कटिंग करणार आहे. पेपरवर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा की जेणेकरून इथं खालच्या बाजूला आपल्याला 1-1.5 इंच एवढं अंतर जास्त आलं पाहिजे. तर बघा इथं 1.5 इंच पेपर जास्त आहे. अशी एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतली. त्याचबरोबर इथं शोल्डरचं मार्किंग करून घेतलं, इथं गळा रुंदीचं मार्किंग केलं, इथं आर्महोलची जेवढी रुंदी होती ती सुद्धा मार्किंग करून घेतली आणि आता मी हे बाजूला करून घेते. सर्वप्रथम आर्महोलची मार्किंग करून घेतली. हे बघा, आडवी आणि सरळ अशा दोनही रेषा ड्रॉ करून घेतली. गळा रुंदी तर मला मिळालेली आहे आणि पुढचा गळा आपला आहे 6 इंचाचा. हे बघा इथं लिहिलेलं आहे. तर मी आता इथं पुढच्या गळ्याची लांबी घेणार आहे 6.5 इंच. एक मार्किंग करून घेतलं आणि सेम तसंच करायचं आपल्याला. इथं चौरस ड्रॉ करून घ्यायचा. खालच्या बाजूची गळ्याची रुंदी तुम्ही थोडीशी वाढीव घेतली तरी सुद्धा चालते. इथं तुम्हाला दिसत असेल. आणि इथं आपण काय करूया, गोल शेप देऊन देऊया. इकडचं मार्किंग करायला मी विसरली होती. हे मार्किंग करून घेतलं. फक्त एकच मार्किंग करायचंय. आता आर्महोलची गोलाई पुढील भागाची, या इथे टेप अशा पद्धतीने ठेवायचा, तो दुमडून घ्यायचा, त्याचा मध्य काढला आणि त्यानंतर 1/2 इंच म्हणजे टेपच्या 2 रेषा इतपत आपल्याला मध्ये यायचं आहे आणि इथं अशी एक तिरकस रेषा ड्रॉ करून घेऊया. आता इथं अशी ही एक तिरकस रेषा ड्रॉ करून घेऊया. ती खालीपर्यंत नाही घेतली आपण, मार्किंग केली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर फ्रेंच कर्व अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा की ही रेषा आणि ह्या रेषेला तो बरोबर मॅच झाला पाहिजे. आणि आता इथं ही पुढील आर्महोलची गोलाई आपण ड्रॉ करून घेऊया. हा पुढील आर्महोलची गोलाई थोडी आतील बाजूने घ्यायची. इथं असा कॉर्नर तयार झाला तर असा गोल शेप देऊन द्यायचा. आता बघा, उभ्या टक्सचं मार्किंग करून घेऊया. उभा टक्स आपला 10 इंचावर आहे म्हणून 10.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि एक छोटीशी इथं रेषा ड्रॉ करून घेते. आणि आडवा टक्स 34 साईज साठी आडवा टक्स येतो 3.4, म्हणजेच 3.5 वर केलं मार्किंग तरी सुद्धा चालेल. आणि तेवढंच अंतर खालच्या बाजूला यावं म्हणून इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी एक रेषा ड्रॉ करून घेऊया आपण. फोरटक्स ब्लाउज आहे तर बघा इथं फोरटक्स मध्ये ना आर्महोलचा जो टक्स असतो तो सुद्धा मेन असतो. हा तर मेन टक्स महत्वाचा आहेच, पण आर्महोलच्या तिथं सुद्धा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर बघा ही रेषा जिथं मॅच झालेली आहे, इथं मॅच झाली बघा, तर इथं एक मार्किंग करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर इथला टक्सची रुंदी घ्यायची आहे 1 इंचाची. ह्या टक्सची रुंदी 1 इंच घ्यायची आहे आणि हे बरोबर आपल्याला अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं. बघा आपण असं मार्किंग केलं ना तरी चालतं. हे बघा मी पेन्सिलीचा वापर करते, तुम्हाला दिसत असेल कदाचित. आणि ही दुसरी रेषा थोडीशी मोठी असली पाहिजे, ह्या पहिल्या रेषेपेक्षा दुसरी रेषा मोठी असली पाहिजे. आता हा बरोबर आपला टक्सचा मेन पॉइंट आहे, बरोबर. तर एकदम याला जवळून न घेता कमीत कमी 1 ते 1.5 इंच एवढं अंतर इथं आपण एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथपर्यंतच टक्स घ्यायचा, बरोबर. तर मी काय करते, ही जी रेषा आहे ना तर इथे एक मार्किंग करून घेते आणि ही जो टक्सची दुसरी रेषा आहे ती सुद्धा
मार्किंग करून घेतली, पण ती थोडीशी वाढीव घेतलेली आहे. असं मी का केलं ते तुम्हाला आता पुढे समजेल. या टक्सची जी रेषा आहे ती मोजली आपण, पहिली रेषा, तर ती किती आली 5.1. तर बरोबर ही सुद्धा किती आली पाहिजे 5.1. म्हणून इथं एक मार्किंग करून घ्यायचं. आता हा जर टक्स घेतला गेला तर इथला आर्महोल काय होईल, कमी होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला नवीन आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर नवीन आर्महोलच्या मार्किंगसाठी अर्धा इंच एवढं आपण खालच्या बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथं असा हा चौरस तयार करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे आपण इथं नवीन आर्महोल ड्रॉ करणार आहोत आणि इथं याला असा गोल शेप देऊन द्यायचा. आपण पाठीमागचा भाग जेव्हा इथं ठेवला तेव्हा हे मार्किंग आलं होतं आपलं, बरोबर. तेवढंच अंतर इथं खालच्या बाजूला सुद्धा येईल, कारण आता आपला हा नवीन आर्महोल क्रिएट झालेला आहे म्हणून. आणि काय होतं ना, यामध्ये काय होतं, आपलं हे जे रुंदी आहे ही कमी होऊन जाते. त्यामुळे इथं पुन्हा अर्धा इंच आपण इथं वाढवून घ्यायची आहे. आता हे का वाढवलं आलं का लक्षात तुमच्या? कारण हा टक्स घेतल्यामुळे हे जे घडीचं अंतर आहे ते आपलं कमी व्हायला नको, म्हणून मी इथं अर्धा इंचांनी वाढवून घेतलेला आहे. खालचा जो टक्स आहे हा आपण घेणार आहोत 2 इंचाचा. तर प्रत्येक वेळेला 2 इंचच घ्यायचं का? तर नाही, ते पण साईज नुसार बदलत असतं. पण या 34 साईज साठी आपण इथं 2 इंचाचा टक्स घेणार आहोत. कमरेचा चौथा भाग जर केला तर तो येतो 7.5 इंच, म्हणून मी इथं 7.5 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि त्यापुढे 2 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन हे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे कॅमेरा नीट माझा सेट नव्हता, दिसलं नसेल. तर मी काय केलं, इथं मी कमरेचा चौथा भाग घेतला, तो आला 7.5, कारण कंबर आहे 30. त्यापुढे 2 इंचाचा टक्स, म्हणजे जो आपण टक्स घेणार आहोत तो, आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आता हे जे नवीन पॉइंट मिळालेले आहेत ना, तर आपण इथं अशी एक तिरकस रेषा ड्रॉ करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने हे 1.5 इंचावर मी शिलाई मार्जिन असणार आहे. हे झालं. आता बघा टक्सची हा जो खालचा टक्स आहे ना, तो सुद्धा 2 इंचाचा घेणार आहोत, म्हणून ह्या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच असं 2 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथं सुद्धा मी सेम करणार आहे. इथपर्यंत टक्स जॉईंट न करता इथं खाली आहे ना, आपण जवळपास 1 इंच एवढ्या अंतरावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं टक्सचं हे मार्किंग करून घेऊया. बघा अशा पद्धतीने जर का आपण मार्किंग केलं ना, तर खूप छान असा हा पफ क्रिएशन येतं. म्हणजे छान असा हा जो कटोरीचा शेप आहे, असा हा आपला गोलाकार. एवढ्या भागात आपण कोणताच टक्स घ्यायचा नाही, एवढ्या अंतर सोडून आपण टक्स घ्यायचा. ही पद्धत नक्की वापरून बघा, खूप सुंदर 4 टक्सचा ब्लाउज बसतो. इथे आय हुकच्या पट्टीच्या बाजूला अर्धा इंचावर एक मार्किंग करून असा हा शेप देऊन द्यायचा. हा सुद्धा शेप देणं कंपल्सरी आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, आय आणि हुकची पट्टी खूप जास्त मोठी होत नाही. त्यामुळे हा मार्किंग करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक साईजला अर्धाच इंचावर करायचं आहे, बरोबर. आणि त्यानंतर इथं आडव्या टक्सचं आपलं मार्किंग होतच. आता हा म्हणजे आय हुकच्या बाजूला सुद्धा आपण काय करणार आहोत, अर्धा इंचाचा टक्स घेणार आहोत. दोन्ही बाजूंना मी मार्किंग करून घेतलं आणि इथं सुद्धा सेम 1 इंच एवढं अंतरावरच मी इथं शेप देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपला 4 टक्स ब्लाउज आहे. यामध्ये आपले 3 टक्सचं मार्किंग झालं. हा बघा, हा आपण आर्महोलचा पहिला टक्स, हा मेन टक्स 2 नंबरचा आणि आय हुकच्या पट्टीकडचा टक्स 3 नंबरचा. आता आपल्याला इकडं कमरेच्या बाजूचं टक्स द्यायचं आहे, पण त्याआधी काय करायचं, इथं आपण अर्धा इंच किंवा पाऊण इंच एवढं एक मार्किंग करायचं आणि अशी एक तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची. हे असं का करायचं, यामुळे काय होतं, ह्या बाजूला कापड खाली येत नाही आणि इथला कमरेकडचा भाग खूप छान येतो, फिटिंगही छान बसते, म्हणून हे करणं कंपल्सरी आहे. कमरेचा टक्स घेण्यासाठी बघा, हा जो मध्य आहे ना, इथूनच आपल्याला एक रेषा ड्रॉ करून घ्यायची, जसं मी आता व्हिडिओत दाखवलं तसं. आणि इथं सुद्धा आपण डायरेक्ट शेप देणार नाहीये. इथं सुद्धा मी काय करेल, टेपच्या साहाय्याने इथं मोजून घेईल, 1 ते 1.25 इंच एवढं मार्किंग करून घेतलं आणि दोनही बाजूंना मला इथं पाव इंच, हे बघा अशा पद्धतीने एवढं मार्किंग करून इथं असा हा टक्स घेऊन घेऊया. आता बघा आपलं हे पेपरवरचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया.
हे पेपरवर कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे अस्तरावर कट करून घेऊया. बघा, हा जो काठ असतो ना अस्तराचा तो मला नकोय, म्हणून मी इथं एक मार्किंग करून घेतलं आणि हे मी आता कट करून घेणार आहे. त्याच्याच बाजूला अजून एक मार्किंग करून घेतलं. हे आय हुकच्या पट्टीचं आपलं मार्किंग असणार आहे आणि ह्या रेषेला लागून आपल्याला हा पॅटर्न ठेवायचा आहे. हा बघा, अशा पद्धतीने. आता बघा, हा जो पेपर पॅटर्न आपण बनवलेला आहे ना तो अशा पद्धतीने ठेवून अगदी जवळून असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने. जास्त लांबून मार्किंग करायचं नाही, त्यामुळे काय होतं आपली मापे वाढून जातात बरं. हे सर्व मी मार्किंग करून घेतलं. हे बघा, आणि लगेचच आपण जे कट्स लावलेले आहेत ना तिथं सुद्धा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. इथं मध्यावर सुद्धा मी कट्स देऊन दिलेले आहेत आणि आता हे स्केलच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं हे मार्किंग करून घेऊया. हा झाला आपला मेन टक्स, हा कमरेच्या बाजूचा टक्स आणि हा आर्महोलचा टक्स. हे चारही मार्किंगचं टक्स करून झालं. आता आपण हे कट करू. हे बघा, हे पुढील भागाचं आपलं कटिंग झालं आणि आता आपण ब्लाउज पीसवर कट करून घेऊया. तेल आहे आणि यावर आपण आता कटिंग करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, ही जी डिझाईन आहे ना हिचा बरोबर असा मध्य काढून अशी एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर हे आपण फोल्ड करून घेऊया. इथं हे डबल फोल्ड आहे, हे बरोबर दोन्ही बाजूंना आहे का ते आधी चेक करून घ्यायचं. त्यानंतर हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवला की बरोबर डिझाईनवर तो ऍडजस्ट झाला पाहिजे. आणि बघा, इथं जी डिझाईन आहे ना तिथं 5 आणि 6 इंचाचाच गळा होता आणि इथं जो आपला जो आपण गळा कट केलेला आहे हा डीप नेक आहे. तर मी इथं डीप नेकची कटिंग आता करून घेणार आहे. सर्व बाजूंनी अर्धा इंच एवढं वाढीव अंतर घेऊन आपल्याला हा मागील भाग कट करून घ्यायचा आहे. हे मागील भागाचं कटिंग झालं. हे बघा, पुढील भागाची कटिंग करताना सुद्धा डिझाईनचा मध्य काढून घेतला आणि आपल्याला हे काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर मध्यावर असं फोल्ड करून घेतलं आणि हा पुढील भाग बरोबर डिझाईनवर अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा. इथं बघा, थोडंसं उंचीला इथे ऍडजस्ट होत नाहीये, तर ही आपलं मार्किंग करून घेतलं आणि एवढं आपलं शिलाईला जाणार आहे. तर मी बरोबर तिथंच माझा ही जी शोल्डरची पट्टी आहे ती ठेवली. इथं गळ्याला बरोबर ऍडजस्ट झालं आहे आणि खालच्या बाजूला थोडीशी डिझाईन येत नाहीये, काही हरकत नाही. असंही हे बघा, इथं मार्किंग करते. ही डिझाईन एवढी आपली खालच्या बाजूला येणार नाहीये, पण ते शिवल्यानंतर बरोबर ऍडजस्ट होतं. हे अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून घेतलं आणि आता मी हे कट करून घेते. बाजूंनी अर्धा इंच वाढीव अंतर घेऊन मी असं हे पुढील भागाचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, डिझाईनचा मध्य काढून घ्यायचा जो मी इथं मार्किंग करून घेतला आणि बरोबर ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेतली. हे बघा, मध्यला मध्य बरोबर मॅच झाला पाहिजे आणि सर्व बाजूंनी अर्धा इंच एवढं वाढीव अंतर घेऊन आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, इथे ही बाहीची कटिंग झाली. या ब्लाउज मध्ये बाहीची कटिंग मी डिटेल मध्ये दाखवलेली नाही. याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग दाखवली आहे, ती तुम्ही बघून घ्या. आणि इथं फोरटक्स ब्लाउजची आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. फोरटक्स ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.